आज मकर संक्रांतीचा दिवस असताना सुद्धा आज या ठिकाणी रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय। कारण आम्हाला असं वाटायला लागलंय की परवाच्या दिवशी मतदान असताना सुद्धा आम्हाला आता नागरिक म्हणतात की आताच तुम्ही खरोखर निवडून आले आहेत, अशा पद्धतीचे आम्हाला घरोघरी ओवाळणी होती। लोक गळ्यामध्ये हार घालायला लागलेत, तोंडामध्ये तिळगुळ घालायला लागलेत। अशा अनेक पद्धतीनं तुम्हाला सांगतो, मराठा समाजासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती भवन महाराष्ट्र समाजासाठी हैदराबाद गॅजेट मिळवून दिलेला आहे। सारथी योजना, शिष्यवृत्ती योजना, अण्णासाहेब पाटील 15 लाख रुपयाची योजना बिगर जामीनची या युवकांना हाताला काम मिळण्यासाठी या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। हे पुसता न येणारं काम आहे। तुम्हाला सांगतो, जनतेसाठी या भारतीय जनता पार्टीने सरकार, दिल्लीचं सरकार असू द्या किंवा महाराष्ट्रातलं सरकार असू द्या, या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना आणलेली आहे। अनेक करोडो महिलांच्या हातामध्ये महिन्याला 1500 रुपये देऊन त्या महिलांचा सन्मान केलेला आहे। 50% आरक्षण देऊन तुम्हाला सांगतो, जेवढं पुरुषाला योजना आहे तेवढं महिलाला योजना आहेत। या पद्धतीचं सरकारने अंतःकरणपूर्ण काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीवर खरोखर तुम्हाला सांगतो, सोलापूर शहरामधून 102 नगरसेवक तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी 102 नगरसेवक दिलेले नाहीत। परंतु भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास आहे, म्हणून तुम्हाला सांगतो एवढा प्रतिसाद मिळत आहे। आणि येणाऱ्या 15 तारखेला मी तुम्हाला सांगतो की सोलापूरमध्ये 75 पार नाही तर आम्ही 85 पार होणार आहोत, एवढंच आपल्या सर्वांना सांगतो। आणि उद्याचा सण आहे आणि परवा दिवशी मतदान आहे। सर्व महिलांना, लाडक्या बहिणी योजनांना माझी विनंती आहे, ज्यांनी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत, अशा सरकारच्या कमळाचं बटन दाबून तुम्ही प्रभाग 5 मधल्या सर्व मतदारांना, सोलापूर मधल्या सर्व मतदारसंघातल्या नगरसेवकांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्याल अशी आशा बाळगतो। आणि माझं वाढत चाललेलं मग या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आजच्या या रॅलीत भव्य असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे खरंच मन भरून आले आहे। 8 वर्ष आम्ही जी केली, जनतेची सेवा केली, त्याचं फळ आज मिळाल्यासारखं वाटत आहे। आणि मी जनतेला एकच विनंती करते की प्रामाणिकपणे आम्ही जनतेची सेवा केली आहे। तुम्ही विचार करून आमच्या कमळासोबत 4 बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करावा। धन्यवाद।